मी डॉक्टर भरत बास्टेवाड, आयुक्त मनरेगा महाराष्ट्र नागपूर. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 100 दिवस मजुरी देण्याची हमी देण्यात आलेली आहे. तसेच राज्य शासनामार्फत महाराष्ट्रामध्ये 365 दिवससुद्धा आपण यामध्ये काम देऊ शकतो. ही राज्य शासनाने हमी उचललेली आहे. मनरेगा अंतर्गत उत्पादक स्वरूपाची शेतीविषयक जलसंधारण करणारी किंवा पाणलोट क्षेत्राचा विकास करणारी कामं निर्माण केली जातात, ज्यामधून कुटुंबाचं जीवनमान उंचावेल आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन होईल याकडे लक्ष दिले जाते. ही कामं करण्यासाठी साधारणतः आमच्याकडे जो स्टाफ आहे त्यामध्ये तो एक सपोर्ट म्हणून आम्ही BRLF आणि ॲक्सिस बँक आणि मनरेगा आयुक्त यांच्यामध्ये एक ट्रायपार्टीट ॲग्रीमेंट केलेला आहे. BRLFची आम्हाला एवढी मदत होते की ग्रामीण भागामध्ये जाऊन सगळ्या कामांचं जे आहे सर्वेक्षण करणे, त्या कामाची साईट बघणे, त्याचा DPR तयार करणे, लेबरला जॉब कार्ड देण्यासाठी मदत करणे आणि एकूण काम देण्यापर्यंतची जी कार्यवाही आहे ती BRLFच्या मदतीने केली जाते. आणि आज रोजी आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये 26 तालुक्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट घेतलेला आहे, पायलट प्रोजेक्ट म्हणून. आणि त्यामध्ये 13 तालुक्यामधले आपले DPR तयार झालेले आहेत आणि 13 तालुक्याची DPR आपण आता करणार आहोत. तर यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे हे 13 तालुके जे आहेत त्यामध्ये आता DPR तयारी झालेली असल्यामुळं आम्ही आता पुढचा टप्पा आहे BRLFसोबत आमची जी टीम आहे, राज्याची जिल्ह्याची टीम आहे त्यांच्यासोबत आणि आमच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यांच्या विभागाच्या बैठका झालेल्या आहेत. आणि आता ह्यापुढं पावसाळा संपलेला आहे आणि मजुराची मागणी वाढणार आहे. आणि हे करत असताना महत्त्वाचा जो मागास भाग आहे ज्यामध्ये याची गरज आहे काम देण्याची, इथली जे मजूर आहेत ते स्थलांतरित होत असतात. काही ठिकाणी जसं भामरागडसारखं असेल, देवरी आहे जे गोंदिया जिल्ह्यामधलं, किंवा नांदेडमधला किनवटचा भाग आहे, या भागामधले बरेचसे मजूर मग अन्य राज्यामध्ये कामाला जातात. तर ती स्थलांतरण आपल्याला थांबवायचं आहे. ही थांबवत असताना BRLFचा आम्हाला मोठी मदत लागणार आहे. आणि जे मजूर जातील त्यांना मोटिवेट करणे आणि स्थानिक स्तरावरच काम देऊन उत्पादक स्वरूपाची जी मालमत्ता निर्माण करणे, हे करत असताना एक गाव हे केंद्रबिंदू निश्चित करायचं आहे. आमची चर्चा झाली, त्यामध्ये गाव केंद्रबिंदू घ्यायचा आणि त्या गावामध्येच सर्वच प्रकारची कामं एकत्रित घेऊन त्यामध्ये एक मॉडेल व्हिलेज निर्माण करण्याबाबतचा आपण एक कार्यवाही यामध्ये करणार आहोत. आणि यासाठी आम्हाला जो काही फंडिंग लागणार आहे, मजुरीचा जो पार्ट आहे किंवा काही आमचा मटेरियलचा कुशलचा जो पार्ट आहे तो मनरेगामधून, त्यानंतर इतर योजना, इतर डिपार्टमेंटच्या ज्या योजना आहेत, आदिवासी विभागाच्या योजना असतील किंवा CSR फंड असेल, DPCचे निधी असेल किंवा अन्य विभागाच्या सगळ्या योजना एकत्रित करून तिथून आपल्याला त्या गावाचा सर्वांगीण विकास करून एक मॉडेल व्हिलेज निर्माण करावं. आणि यामधून जे स्थानिक लोक आहेत, ज्याचं मायग्रेशन होत होतं किंवा मागास भाग आहे, जे आमचे 26 तालुके आहेत, त्यामध्ये त्या कुटुंबाचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने सर्वांगीण विकास तिथं झाला पाहिजे. आणि त्यांचं जे काही उत्पादन तयार होते ते उत्पादन मार्केटपर्यंत पोहोचायचं, त्याला चेन लिंकेज द्यायची, याबाबतसुद्धा म्हणजे कार्यवाही आम्हाला करायची आहे. यामध्ये मला सांगायला चांगलं वाटतं की भामरागडसारख्या ठिकाणी किंवा नांदेड असेल, किनवटमध्ये बऱ्याच ठिकाणी BRLFच्या मदतीनं आम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे त्यामध्ये ॲक्सिस बँकेने फंडिंग पण केलेलं आहे. तर ह्या मदतीने आम्ही बरेचसे लाईव्हलीहूड सुधारण्यासाठी किंवा जीवनमान उंचावण्यासाठी बरेचसे आपण शेतीमध्ये भाजीपाला लावलेला आहे किंवा काही ठिकाणी फळबागा केलेल्या आहेत. त्या फळाचं जे उत्पन्न आहे, आलेले फळं आहेत, ते सुद्धा मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी BRLF मार्फत आम्ही प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. यापुढं आम्ही जो भाग अतिमागास भाग आहे, भामरागडसारखा असेल, देवरीसारखा असेल, तर त्या ठिकाणी एक विशेष लक्ष देऊन बाकी 26 तालुके तर करायचे आहेत, त्यामध्ये ज्या ठिकाणी खरंच गरज जास्त आहे तिथे जास्त लक्ष देऊन परत मॉडेल व्हिलेज तयार करण्याचा आणि स्थानिक लोकांना शाश्वत स्वरूपाची जी मालमत्ता निर्माण करून त्यामध्ये स्थलांतरण थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.